नमस्कार. 20 जूनला एक अर्ज दिला होता की ग्रामसभा हर महिन्याच्या सोमवारी घेण्यात यावी. फॉलोअप घ्यायसाठी चाललो आहोत. बाय 10 दिवसाआधी का बरं कळवत नाही तुम्ही? म्हणजे लोकांना माहिती तेव्हा लोकांना माहितच नाही होत नंतर गव्हर्नमेंट ग्रामपंचायत 24 एप्रिलची जे ग्रामसभा जी झाली हो त्याची दवंडी आली आहे का? नाही त्या नाही घरी त्याची आली दवंडी का? ना आली ना. पैसे दिले म्हणते त्याची दवंडी केली का भाऊ? दवंडी झाली तर तुम्ही मित्र आलो नसतो का माहिती एवढं नाही नाही आम्ही तर फक्त एजंट आहे. आम्ही मी दवंडी तर कागद देतो त्याला कैलास सरनेम तेलंगी कसं आहे आम्हाला पण आव्हान करायचं आहे की बाबा नाही आम्ही असं धडपडून राहिलं 2 दिवसात देणार. नमस्कार. आम्ही 22 जूनला एक अर्ज दिला होता ग्रामपंचायतमध्ये की ग्रामसभा हर महिन्याच्या सोमवारी घेण्यात यावी. त्याच्यासाठी आम्ही आज फॉलोअप घ्यायसाठी चाललो आहोत. त्याच्यावर सचिन मॅडम काय म्हणते काय नाही ते बघू नंतर. प्रशिक्षण वगैरे आलं. 8 ते 9 दिवस. 9 दिवस आजचा 9वा दिवस आहे. समोरच्या 7 तारखेला काढले ग्रामसभा जोडून नाही तुम्ही तर म्हणाले की 10 दिवशी तुमची meeting आहे त्याच्यामध्ये बोलू आपण. मी विषय हो हो बोलले ना झाली चर्चा वगैरे झाली ना. आपल्या वर्षातून 4 सभा होतात. त्याच सभाला आपली काही उपस्थिती राहते का नाही राहत आपल्या उपस्थिती. विशेष ग्रामसभा होतात तेव्हा उपस्थिती नाही राहत. आता मी 7 तारखेला काढले विशेष ग्रामसभा या तुम्ही मला जे लेखी पत्र आहे ते आता तयारच करायचं. मॅडम आमचा प्रश्न हा आहे की विशेष ग्रामसभा झालं किंवा 4 ग्रामसभा ज्या झाल्या ज्या होता म्हणतात तुम्ही बाय रूल बाय रूल म्हणताय नियमानुसार. तर आम्हाला हे म्हणायचं आहे की बा त्याची म्हणजे दवंडी किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर थोडंसं 7 दिवसाआधी 10 दिवसाआधी का बरं कळवत नाही तुम्ही? म्हणजे लोकांना माहिती तेव्हाच येणार ना. लोकांना माहितच नाही आणि ग्रामसभा आहे तर कसं होणार आहे? बेटा लोकांना माहितच नाही होत नंतर गव्हर्नमेंट मग पैसे आपले आपण 200 रुपये कालचे देत होते. दवंडी केव्हा झाली होती रे मागच्या वेळेस? हा केव्हा झाली मागच्या वेळेस? एक मेची ग्रामसभा झाली होती. 1 मेची ग्रामसभा झाली होती. 1 मेची सोड 24 एप्रिल त्याची तर ग्रामपंचायत 24 एप्रिलची जे ग्रामसभा जी झाली हो त्याची दवंडी आली आहे का? नाही त्या नाही घरी त्याची दवंडी ना आली ना कोणाला माहित का? झालं. तुला पैसे दिले म्हणते अंकेश भाऊ ग्रामसभा आहे बा. पैसे दिले म्हणते त्याची दवंडी केली का भाऊ? आपल्यामध्ये आपण त्या कैलासला देतो तेव्हा गेला तर यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही का या दिवशी ग्रामसभा आहे बा असं यांचे म्हणणं. गावकऱ्यापर्यंत जेव्हा माहिती पोहोचेल तेव्हाच लोक ग्रामसभेला हजर राहील घेणार आहे. दवंडी केव्हा आली? दवंडी झाली असती तुम्ही मित्र आलो नसतो का माहिती एवढ्या त्याला समस्या आहे. 7 तारखेला सभा आहे सांगोच्या त्याच्यामध्ये मंगळाची. ज्याला अगदी भाऊ थोडं दिवसभर सुट्टी काढून होता म्हणजे हे आहे ग्रामसभा आणि त्याच्या घरी कोणी नसल्या कारणाने तो 4-5 आता हे दिवस मुलं बघा किती दिवस चेहरे पाहून अगोदर घेण्याच्या घरापर्यंत गेला पाहिजे. नाही नाही आम्ही तर फक्त रिप्रेझेंटेटिव्ह आहे. उद्या यांच्या तक्रारी नको का मॅडम दवंडी झाली नाही ना मला ऐकू आलं नाही. आम्ही तर फक्त रिप्रेझेंट करत आहोत गावाला. आमच्याच घरी येऊन बसाया घेऊन जायचं असं कसं नाही आहे. सगळ्या गावामध्ये दवंडी आली पाहिजे आणि आम्ही अर्जामध्ये लिहून दिलेलं आहे 7 दिवसाआधी 1 दवंडी आणि 1 दिवसाआधी आठवण राहावी म्हणून दवंडी झाली पाहिजे. दवंडी होईल तेव्हाच आपल्याला समजा ना ग्रामसभा आहे. त्याच्यानंतरच लोक येईल ना. गणपूर्तीचाच तुमचावाला हे आहे ना मुद्दा आहे ना. गणपूर्ती तर तेव्हाच आहे ना. 7 तारखेची ग्रामसभा ठेवली. हे दवंडी आहे पाहुण्या मी दिली आहे की नाही दिली आहे. 7 तारखेला आहे. बरं अलकेश भाऊ
दवंडी मॅडमनं तुला दिली पण आमच्यापर्यंत पोहोचली नाही, कधीच आमचा डमडम वाजला नाही, तर त्याच्याबद्दल तुला काही म्हणायचं आहे का? गॅप कुठं आहे? म्हणजे मॅडमनं तुला एक दवंडीसाठी दिलं आणि तू दवंडी का नाही केली मग पुढे? नाही, मी दवंडीचं कागद देतो ना त्याला. पण दवंडीचा कागद दिला, कोणाला दिला? कैलास सरने तेलंगी. कैलास तेलंगे. कैलास तेलंगे भाऊकडे जायचं आहे आपल्याला. म्हणजे पहिले तर तुमच्यावाला जिम्मेदारी आहे किंवा कैलास तेलंगेला तुम्ही हे दिल्यानंतर काही ना केला पाहिजे. माझी जिम्मेदारी आहे त्याच्यापर्यंत पोहोचून. अच्छा, त्याला फायनल का दवंडी. बरं. मग ग्रामपंचायत व्हेरीफाय करतच नाही की बा दवंडी झाली नाही झाली? तो कागद देते ना त्याच्यावर सह्या दिसते. पण दवंडी होतच नाही ना. आणि दवंडी सह्या येऊन पण राहिल्या. 12च्या नंतर किंवा 11च्या नंतर ते 10च्या अगोदर झाली पाहिजे. मग गावात कोणी नसताना दवंडी करा किंवा संध्याकाळचं. संध्याकाळच्या टायमात 5च्या नंतर 6च्या नंतर सगळे लोक घरी राहते. 19/1/2026 हे काय ग्रामसभेची मॅडमने आता लेखी मागा. ठीक आहे, लेखी मागा की आम्हाला दवंडी झाली पाहिजे. लेखी मागा. त्याच दिवशी म्हणजे तुमची मीटिंग होती, मासिक मीटिंग, त्या दिवशी तुम्ही म्हणाल आम्ही सगळ्यांना विचारून सांगतो बा. हो, तर सर्वांसोबत चर्चा होईल. किती पण तुम्हाला लेखी द्यायचं असेल तर द्या. लेखी द्यायला नुसार वेळ लागते की नाही. असं आहे, तुम्ही 4 दिवस सुट्ट्या देता होते का? असं आहे ना? हा? आता मी करतो तयार. तारीख सांगा, त्या तारखेला आम्ही येतो ना. हा. आज उद्या नाही, परवा. कसं आहे मॅडम किंवा हा पण आपला जो व्यक्ती आहे हा आज सुट्टी टाकून आलाय. हा पण सुट्टी टाकून आलाय. हा पेट्रोल मग पंपवर व्हिडिओ टाकायची काही व्हिडिओ करायची काही गरज आहे का? नाही आहे. नाही, काही गरज आहे का? आहे ना, गरज आहे. तर मला माझी हे फसवणूक गरज आहे, करायची. गरज आहे. फसवणूक नाही. हा? फसवणूक नाही. हा, मग हे व्हिडिओ आम्ही चुकीचं बोलत व्हिडिओ आहे. काढायची गरज आहे का काही? काही व्हिडिओ काढायची गरज आहे का? काही मी 2 जर कोणी दिवसात जर देतो म्हणत आहे कोणी ना. जर चुकीचं जर बोललं मी 2 दिवसात देतो तर म्हणत आम्ही आहे जरी ना. चुकीचं बोललो तरी आमचा आवाज त्यात रेकॉर्ड झाला पाहिजे, एवढा लागतं. आणि हे फक्त झालं आता की बंद करा. 2 दिवसात देणार. आतापर्यंत नाही व्हिडिओ मॅडम. याच्यासाठी आहे मॅडम का पोरं चुकीचे नाही बोलले पाहिजे तुम्हाला. हम्म. हे हा बोलला याला कुठे गेला तर फसवणूक. कोणी झाला हा, एक्सपायर? याला थोडसा आहे म्हणून दादाने त्याच्यासाठी केलाय का म्हणजे मुलाच्या तोंडातून मी मराठा गावात कोणीच चुकीचे बोलत नाही नाही मुलाच्या तोंडातून मी चुकीचे काही निघलं नाही पाहिजे त्याच्यासाठी हे आहे म्हणजे एक भीती. कसं आहे, आम्हाला पण आव्हान करायचं आहे की बा नाही आम्ही असं धडपडून राहिलं ग्रामसभेला, तुम्ही पण या गणपूर्ती झाली पाहिजे. तर म्हणून आम्हाला पण ग्रुपमध्ये वगैरे टाकावं लागतं ना की ही चर्चा झालेली आहे, अशी चर्चा सुरू आहे, तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. बस एवढं उद्देश आहे आमचा. आम्हाला तुम्हाला का बदनाम करायचं आहे का? जी सगळेच तुम्ही सगळं कायदेशीर चालता आणि काय ते सगळं फक्त आम्हाला सांगून द्या की हा तुम्ही तुमच्या लेखा घेऊन घ्या. लेखी घेऊन घ्या. आज उद्या परवा देतो. परवाच्या दिवशी म्हणजे आजची तारीख परवाचा दिवस तारीख कोणते? 4 तारीख. 4 तारखेला येतो आम्ही. 4 तारखेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, जसं की आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतलं की आपण जे अर्ज दिलेला होता त्यावर सचिव मॅडमची काय उत्तर होते. आपण त्यांना 7 दिवसाचा कालावधी दिला होता. आपण 2 दिवसानंतर गेलो आणखी, तरी पण सुद्धा आपल्याला पाहिजे ते लेखी स्वरूपात उत्तर मिळालं नाही आहे. त्यांनी आपल्याला असं आश्वासन दिलं आहे की 3 दिवसानंतर म्हणजे 4 तारखेला आम्ही तुमच्या 4 जुलैला आम्ही तुमच्या ज्या अर्जाचे उत्तर लेखी स्वरूपात देऊ. आम्हाला अशी आशा आहे, मी अशी अपेक्षा करतो सचिव मॅडमकडून की ज्या आम्ही मागण्या केल्या आहे त्या आम्हाला लेखी स्वरूपात त्याचं समाधान देतील. धन्यवाद.